तर नमस्कार मित्रांनो, हुकमाची राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. कारण आज भाऊबीज असते आणि चिकूची आता सगळेजण थट्टा करत असतात. इकडे विक्रांत, इंद्रा म्हणत असतात की आता या भाऊबीजेचं तर मला कंटाळाच आलाय, दरवर्षी तेच तेच का बरं करायचं. तर आता त्यांना चिकू म्हणत असते, काल तर दिवाळी पाडवा होता आणि बायकोंकडून तुम्ही तर मस्त ओवाळून घेत होता आणि आज भाऊबीज आहे, आज लगेच माझी थट्टा करताय, आज तुम्हाला मी नको झाले आहे का. आता सगळेजण जोरजोरात हसू लागतात. तेवढ्यातच तिथे मालती आलेली असते. आता मालती सगळ्यांना म्हणू लागते, चला आता लवकर आपण भाऊबीज साजरा करूया. तेव्हा आता एकदम इंद्रा म्हणतो, नाही आई जरा थांबूया, आपण अजून एक पाहुणा येणार आहे, मी त्याला बोलवलं आहे, तू ना जरा थांब. आता सगळेजणच एकदम विचारात पडतात की हा बरं काय बोलत आहे. आता सगळे इंद्राला विचारणारच की तू कोणाला इन्व्हाइट केलं आहे, कोणाला बोलवलं आहे. तेवढ्यातच राणीचा जो भाऊ असतो तो आता दरवाज्यावर आलेला असतो. तर इंद्रा आता त्याला आतमध्ये बोलवतो आणि तो आता सगळ्यांना सांगू लागतो की मी यालाच बोलवलं होतं. आता हे पाहून इकडे सगळेजण जाम खुश झालेले असतात, पण मालतीला मात्र खूप राग आलेला असतो. आबासाहेब आता म्हणू लागतात की तू ना हे उत्तम काम केलंस बघ. तेव्हा आता मालती मनातल्या मनात म्हणू लागते की हा इंद्रा ना आपल्या बापावरच गेला आहे. इतकी वर्ष यांनी हे सगळं केलं होतं आणि हा स्वतः करतोय. आता या भिकारड्या कामगारासने घरात घेऊन येत आहेत, नाही ती एवढी यांना किंमत देत आहेत. आता मालती असा विचार करत असते. त्यानंतर पुढे आपण पाहतोय आता इंद्रा हा पाटावरती बसतो. त्यानंतर चिकू आता इंद्राला ओवाळून घेते. त्यानंतर इंद्राने आता मस्तपैकी चिकूसाठी गिफ्ट आणलेलं असतं, तो गिफ्ट आता तिला देतो. इकडे चिकू खूपच खुश होऊन जाते. त्यानंतर आता विक्रांत पाटावरती बसतो. विक्रांतला देखील आता चिकू ओवाळते. त्यानंतर विक्रांतने सुद्धा आता चिकूसाठी गिफ्ट आणलेलं असतं, तो आता ते गिफ्ट तिला देतो. त्यानंतर पुढे चिकूचा जो सगळ्यात छोटा भाऊ असतो तो बसतो. त्यानंतर चिकू आता त्यालासुद्धा ओवाळते. त्यानंसुद्धा चिकूसाठी गिफ्ट आणलेलं असतं, तो आता गिफ्ट चिकूला देतो. त्यानंतर आता राणी पुढे येते आणि जो राणीचा भाऊ असतो तो आता पाटावरती बसलेला असतो. राणी आता त्याला ओवाळू लागते. आता राणीचा भाऊसुद्धा राणीला छानपैकी एक गिफ्ट देतो. त्यानंतर आता राणीचा भाऊ राणीला म्हणू लागतो, काय गं भावा, तू असं काय केलंयस, हे कडू कारलं आहे ना, माझ्याबरोबर एवढं गोड बोलालंय. तर आता राणी म्हणू लागते, आता ना तू जरा शांत बस, कोणी ऐकेल ना, आणि आता ना असं कडू कारलं वगैरे काही तू बोलायचं नाही. आता दोघेही हसू लागतात. त्यानंतर चिकू आता विचारू लागते की आई आता पुढे काय करायचं ग. तेव्हा इंद्रा म्हणू लागतो, आता पुढे काय करायचं म्हणजे आता फराळ करायचा. असं म्हटल्यानंतर सगळेजण हसू लागतात. त्यानंतर पुढे आपण पाहतो आता गोट्या, बाकीचे सगळे घरातले सगळेजण आता डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. राणीने सगळ्यांना फराळ दिलेला असतो. तर इकडे आता राणी इंद्राला म्हणू लागते की इंद्रा सर, खरंच ना थँक्यू, तुम्ही ना गोट्याला इकडे भाऊबीजसाठी बोलवलं आणि माझी भाऊबीज साजरी झाली. तेव्हा आता इंद्रासुद्धा गालातल्या गालात हसतो आणि तो आता गोट्याची चौकशी करू लागतो की तुला काय आवडतंय, तू ना निवांत फराळ कर. तर इकडे आता गोट्यासुद्धा फराळ करत असतो. आणि तो आता जोरजोरात ते खाऊ लागतो आणि सगळं काही आता खाली सांडत असतं. आता हे सगळं पाहून इकडे मालती मात्र त्याच्याकडेच रागाने बघत असते आणि विचार करत असते की हा कसा काय खात आहे, की जसं याला पहिला कधी फराळ मिळालाच नसेल. आता फराळ झाल्यानंतर इकडे गोट्या आता राणीला म्हणतो की भावा आता ना मी ना जातो, माझा फराळसुद्धा झाला आहे आणि मला घरी कामसुद्धा खूप आहे आणि मला जावं लागेल. आबासाहेब म्हणत असतात की जरा थांब रे, बहिणीबरोबर जरा गप्पा मार, एवढ्या गडबडीत कशाला चाललायस. तर आता गोट्या म्हणू लागतो की नाही आबासाहेब, मला घरी जरा काम आहे ना, मला जायचं आहे, मला जावं लागेल. आता असं म्हटल्यानंतर आबा पण म्हणतात, बरं ठीक आहे गोट्या, तू जाऊ शकतोस. त्यानंतर आता गोट्या बाहेर जातो आणि राणी आता त्याला सोडायला बाहेर गेलेली असते. आता राणी गोट्याला सोडून येते आणि ती आता खुर्चीवरती बसून ती सुद्धा आता फराळ करणारच असते. मालती आता म्हणते, ए राणी, तुला काही कळतंय का नाही, तुझा भाऊ इथे बसला होता आणि त्याने बघ किती घाण केली आहे, तू फराळ करणार आहेस ना, त्याच्या आधी हे सगळं स्वच्छ करून घे. तुम्हाला चाळीतल्या लोकांना जरासुद्धा मॅनर्स नाही आहेत, बघ हा कसा खात होता, सगळं त्याने इकडे टेबलवरती सांडलेलं आहे.
तर इकडे आता मालती म्हणत असते, यांना ना लाज वाटायला पाहिजे, आपली लायकी काय आहे, आपण काय करतोय. आता हे म्हणत असताना इकडे आबासाहेब एकदम ओरडतात आणि म्हणू लागतात, उगाच तुम्ही ना लायकी वगैरे कोणाची काढू नका, जरा सांडलं तर काय झालं. आबा इकडे आता विचारत असतात. तेव्हा आता मालती म्हणू लागते, तुम्ही ना जरा शांत बसा, हे तुमची फॅक्टरी नाही आहे जिथे कामगार जसं पाहिजे तसं राहायला, हे महाडिकांचं घर आहे, इथे काहीतरी नियम आहेत ना. तेव्हा आता आबासाहेब म्हणू लागतात, उगाच ओव्हर रिॲक्ट करू नका. आता इंद्रा पण बोलत असतो. तेव्हा आता मालती म्हणू लागते, इंद्रा तू तर जरा शांतच बस, एक शब्दसुद्धा आता तू बोलू नकोस. आता मालती म्हणत असते, यांची लायकीसुद्धा नाही आहे आणि मुळात मला हेच कळत नाही आहे की या माणसांना इथे का बरं बोलवलं असेल तू. तेव्हा आता आबासाहेब एकदम राणीला म्हणतात, बघितलं का राणे, तू उगाच गैरसमज करून घेत होतील. तुला असं वाटत होतं की काही माणसं खरंच बदलत असतात, ते कधीच बदलत नसतात. कितीही काही झालं ना, ते त्यांचे रूप बदलत नाही, ते तसेच असतात. कुत्र्याची शेपटी असते ना, ती वाकडीच असते, कधीच सरळ होत नसते. तेव्हा आता मालती म्हणू लागते, या फडतूस मुलीसाठी तुम्ही माझी मस्करी करताय, मला तुम्ही कुत्रा म्हणताय, माझा अपमान करताय. खरं तर या मुलीला ना घराच्या बाहेरच काढायला हवं. त्यानंतर मालती नको ते राणीला बोलत असते. आबासाहेब आता एकदम उभे राहतात आणि ते आता म्हणू लागतात, मालती तुम्ही ना राणीचा तिरस्कार करताय हे मला चांगलंच माहिती आहे, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही तिचा पदर पेटलेला होता आणि तुम्ही छानपैकी तिच्याकडे बघत बसला होता. तुम्ही जरासुद्धा तिला वाचवायचा प्रयत्न केला नाही, जसं की तुम्हाला तेच पाहिजे होतं. तुम्ही ना एक लक्षात ठेवा, राणीच्या केसाला जर धक्का लागला ना तर मी तुम्हाला सोडणार नाही आणि मी शांत तर बसणारच नाही, तुम्हाला थेट मी पोलिसांच्या ताब्यात देणार. आता असं म्हटल्यानंतर इकडे ज्या काकू असतात त्यासुद्धा आबांना गप्प करायला बघत असतात. राणीसुद्धा आता आबांना शांत करत असते, पण आबा काही ऐकत नाहीत. आबा आता म्हणू लागतात, तेव्हा आबा आता म्हणू लागतात, मी ना सगळ्यांना एकच सांगतो, सगळ्यांनी आपलं कान उघडून लक्षात ठेवायचं. यापुढे राणीला जर खरोच तर आले ना, याचा जबाबदार आहे ना, मी फक्त आणि फक्त मालतीला धरणार आहे. आता इकडे मालती म्हणत असते, तुम्ही ना या फडतूस मुलीसाठी मला पुन्हा सगळ्यांसमोर माझा तुम्ही अपमान करताय. तेव्हा आता आबा म्हणू लागतात, मान मिळवण्यासाठी तसं करायला सुद्धा लागतं. मालती आता म्हणत असते की एवढी वर्ष मी या घरासाठी एवढी झटली, एवढं केलं आणि तरीही तुम्ही माझ्यावरच आळ घेताय, माझाच तुम्ही अपमान करताय. तेव्हा आता आबा म्हणू लागतात, मग तसं तुम्ही वागायलाच पाहिजे होतं. एका क्षणात तुम्ही एवढं सगळं केलं या घरासाठी, ते सगळं धुळीस मिळवलं आहे. आता इकडे आबासुद्धा मालतीला बोलत असतात. हे ऐकून आता राणीसुद्धा मध्ये येण्याचा प्रयत्न करते, आबांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आता मालती उलट राणीलाच दोष देऊ लागते, तो ना आता मध्ये येऊन मोठेपणाचा आव आणू नको, सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. इंद्रासुद्धा आता मध्ये येऊन म्हणतो की आई तू काय करतेस, आता या सगळ्यामध्ये राणीची काय चूक आहे, तू राणीला का बरं बोलत आहेस. आता इकडे मालती म्हणत असते, मला हे माझा सतत अपमान करतायत आणि माझ्या या घरात माझाच अपमान होते आणि या घरात ना मी आता राहू शकत नाही. माझ्या डोक्याच्या वर आता पाणी गेलेलं आहे, मी ना आता ही घर सोडून जाणारच आहे. आता सगळेजण तिला समजवू लागतात, चिकू, इंद्रा वगैरे, की आई तू असं टोकाचं का बरं बोलतेस. तेव्हा आता मालती म्हणत असते की मला आता या घरामध्ये राहायची जरासुद्धा इच्छा नाही आहे. आता इंद्र म्हणत असतो की आई आपण हे सगळं बोलवून सगळं सॉल्व करू शकतो ना. तेव्हा मालती म्हणत असते, तसं आता काहीही शक्य नाही, हे तर मला अगदी हाताला धरून घराच्या बाहेर काढायला निघालेच होते, मग आता ना माझीच इच्छा मिटलेली आहे. आता असं म्हणून मालती आता थेट घराच्या बाहेर येते आणि ती आता घर सोडून ती आता जाऊ लागते. तर राणी एकदम मालतीच्या मध्ये येते आणि ती मालतीला अडवते आणि म्हणू लागते की मालती मॅडम मला ना माफ करा, तुम्ही ना असं घर सोडून जाऊ नका. इंद्रासुद्धा तिथे आलेला असतो, सगळे घरातले आता तिथे आलेले असतात. आता इकडे राणी म्हणत असते की मालती मॅडम मी तुम्हाला शब्द देते की असं या घरामध्ये परत कधीच होणार नाही. आता मालती म्हणू लागते, तू मला शब्द देतेस, अगं तू आहेस तरी कोण, हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय, तू आहेस ना म्हणूनच हे सगळी मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत आणि वरतोंड करून तू मलाच सांगत आहेस. आता इकडे सगळेजण आबांना आणि मालतीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा मालती आता म्हणत असते की आता आबा माझा एवढा अपमान करत आहेत, हे सगळे या मुलीमुळे झाले आणि ही मुलगीच मला काय वचन देणार आहे, मला काय सांगायला आहे
की पुन्हा असं या घरामध्ये होणार नाही म्हणून मी या घरामध्ये आहे की नाही, माझी या घरात किंमत आहे की नाही, या पोरीच्या सांगण्यावरून आता आबा माझ्याशी नीट बोलणार आहेत का, काय करणार आहे ही, सांग ना मला. इंद्रासुद्धा आता म्हणत असतो की आई, आपण हे सगळं ना एकदम एका जागी बसवून बोलून सगळं सॉल्व्ह करू शकतो ना, मग तू कशाला एवढी चिडतेस. इकडे आता सगळेजण मालतीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. इंद्रा म्हणतो की आई, तू कुठे जायचं नाही आहे, तुला ना माझी शपथ आहे बघ. आता इकडे इंद्राने अट घातलेली असते, तेव्हा आता जी मालती असते ती पुन्हा घरामध्ये पाऊल ठेवणारच असते. तर आबा आता म्हणतात की माझा निर्णय बदलणार नाही, मला यांचं वागणं पटलेलं नाही. तेव्हा आता इंद्रा आबासमोर जातो आणि म्हणू लागतो की आबा, तुम्ही हे का बरं असं बोलताय, आमचे आबा तर असे पहिला कधीच नव्हते, तुम्ही चक्क माझ्या आईला घरामधून बाहेर काढताय, बाहेर जा म्हणून सांगताय, तुम्ही असं का बरं हा सगळा विषय वाढवताय तुम्ही. आबा जरा शांत बसा ना, तुमचा आईवरती विश्वास नाही आहे का. आता आबा म्हणू लागतात की विश्वासाचं तू बोलतोयस का, अरे मला ना माझ्यापेक्षा जास्त विश्वास मालतीवर होता, पण ह्या जे काही वागलेत ना, जे काही मी माझ्या डोळ्यांनी पाहिले ना, त्यानंतर तर मी यांच्यावर कधीच विश्वास करणार नाही. आता इकडे मालती इंद्राला म्हणते की इंद्रा, तू उगाच त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू नकोस, असंही ते मला घराच्या बाहेर काढायला बसले आहेत. तेव्हा आता राणी म्हणू लागते की मालती मॅडम, तुम्ही ना जरा शांत व्हा, कोणीतरी पडती बाजू घ्यायला हवी ना, नाहीतर आपलं घर कसं टिकेल. तेव्हा आता जी मालती असते ती म्हणू लागते की तुला तर हेच हवं आहे ना, की कधी एकदा हे घर तुटतंय. आता इकडे आबा म्हणत असतात, तुम्हाला यांना घरात घ्यायचं आहे तर घ्या, हा फक्त तुमचा निर्णय असेल, माझा नाही. तेव्हा आता मालती म्हणू लागते, तुम्ही ना हे ठरवायचं नाही, हे घर जेवढं तुमचं आहे ना तेवढंच माझं आहे. मी सुद्धा या घरासाठी तेवढी राबली आहे, जेवढी तुम्ही राबला आहे तेवढीच मी सुद्धा राबली आहे. आणि या घरातून जायचा की नाही जायचा हा फक्त विचार मी स्वतःच करणार, तुम्ही करायचं नाही. आता तर मी या घरातून जाणार नाही, पण एक लक्षात ठेवायचं आबा. आता मालती आबांना म्हणत असते, मी ना या घरामध्ये राहणार, पण तुमच्याबरोबर बोलणार नाही, तुमच्यासोबत बसणार नाही, तुमच्यासोबत राहणार नाही. आता त्याचा म्हणू लागते, या घरात मी राहणार आहे ना, ते केवळ आणि केवळ फक्त माझ्या इंद्रासाठी. ही मुलगी माझ्या मुलाला माझ्यापासून लांब नेऊ नये ना, फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच मी इथे राहत आहे. आता असं म्हणून मालती पुन्हा एकदा आपल्या या घरामध्ये येते. आता रात्र झालेली असते. इकडे इंद्रा बाल्कनीमध्ये उभा असतो. राणी आता त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि आता राणी म्हणू लागते, इंद्रा सर, मला ना तुमच्याबरोबर बोलायचं आहे. तुम्ही आज आबांबरोबर असं बोलायला नको पाहिजे होतं. अहो, आपल्या घरात आपण असं एकाबरोबर बोललं आणि दुसऱ्याबरोबर बोललं नाही तर पडती बाजू होते ना. आपण आता तर दोघांची बाजू समजून घेतली पाहिजे, दोघांना एकत्र करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. तेव्हा आता इंद्रा म्हणत असतो की राणी, तुला ना या सगळ्यामध्ये काहीच माहिती नाही आहे. मी लहानपासून बघत आलो आहे की आबांनी माझ्या आईला असं स्थान दिलंच नाही, नेहमी तिला दुय्यम स्थान देत आले आहेत. नुसता आबा कामातच बिझी राहिले आणि त्यांना आईला वेळच देता आला नाही. तेव्हा आता राणी म्हणत असते, अहो पण आता आपल्या दोघांना त्या दोघांना आपल्यालाच तर आता एकत्र आणायचं आहे ना. आपण ही किंवा ती बाजू अशी घेत बसलो तर उगाच दोघांमध्ये सगळं ताणलं जाईल ना. ते दोघेही एकत्र यायला पाहिजेत, असं आपण काहीतरी करायला हवं ना. आता इंद्रा म्हणू लागतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, आपण काय केलं पाहिजे, ते दोघेही एकत्र यायला आपण काहीतरी करायला हवं ना. तेव्हा आता इंद्रा म्हणू लागतो, आबा जर असंच वागत राहिले तर मी किती आईची बाजू घ्यायची, आईला किती समजवायचं तूच सांग, ती तर माझी आई आहे ना. राणी म्हणते, मग आबासाहेब तुमचे बाबाच आहेत ना मग. तेव्हा आता इंद्रा म्हणू लागतो की मला ना जमणार नाही, मी आबांची बाजू घेऊ शकत नाही. तेव्हा आता इंद्रा तेथून निघून जातो. तर इकडे राणी विचारामध्ये पडते आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण पाहतो, आता चिकू रडत रडत आपल्या दादाजवळ म्हणजे इंद्राजवळ आलेली असते. ती आता म्हणत असते की आबा आणि आई दोघेजण भांडले आहेत, एकमेकांबरोबर ते बोलत सुद्धा नाही आहेत. आता आपण काय करायचं रे, कसं करायचं, काहीतरी सांग ना, मला खूप भीती वाटत आहे. तेव्हा आता इकडे इंद्रा म्हणू लागतो, आपल्याकडे एक हुकमाची राणी आहे ना, तू कशाला चिकू एवढी काळजी करतेस.